श्री स्वामी समर्थ. माझं प्रत्युष खूप वाटते आहे का ते व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला सांगतेच, पण त्याआधी आज मी सकाळी उठले आणि स्वतःसाठी चहा बनवला. मी चहा घेत नाही, पण आज माझी चहा घ्यायची इच्छा झाली होती. चहा बनवला आणि बाबूला द्यायला टेरेसवर गेले तर बाबांचं मटार सोललं आणि बाबूचं क्रोशी बोलणं चालू होतं, कारण क्रो हा त्याचा बेस्ट फ्रेंड आहे आणि तो त्याला रोज खायला देत असतो. त्यानंतर खाली आल्याने हा सगळा पडलेला पसारा उरकून साफसफाई करून घेतली आणि आज माझ्या बाबूला बाहेर जायचं होतं, कारण त्याची तब्येत खराब होती. त्याला ताप आला होता आणि ताप आल्यावर तो खूप रडतो आणि त्याने किरकिर करू नये म्हणून आम्हाला त्याच्या मनासारख्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. त्याला घेऊन बाहेर गेले आणि त्याचं आवडतं स्वीट म्हणजेच कलाकंद आणि त्या खायला फ्रूट्स आणले आणि आम्ही दोघांनी पाणीपुरी एन्जॉय केली. त्यानंतर हट्टी कातर बघा, तो मला हाताला धरून घेऊन समोरच्या घरासमोर असलेल्या सलूनमध्ये घेऊन गेला आणि त्याचा हेअरकट करायलाच लावला. बघा, तो त्याचं हेअरकट खूप एन्जॉय करत आहे. आजची मुले बघा किती हट्टी असतात आणि काय करायला लावतील. त्यानंतर घरी आले आणि हा त्याचा खेळ चालू होता, गाडीवर बसून पडणे. मला माझा जुना किस्साच आठवला. त्यानंतर तो आज तुम्हाला सगळ्यांना हाय म्हणत आहे आणि व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू पण म्हणत आहे आणि तो त्याचा हेअरकट पण दाखवत आहे. कसं वाटलं हेअरकट कमेंट करून नक्की सांगा. हे सगळं झाल्यावर तो त्याच्या भावाशी खेळत होता. प्रत्युष खूप लहान असून पण तो त्याच्या भावाला मारत नाही. खूप समजूतदार आहे माझा मुलगा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो